पाहणीसाठी सदलगा शहरातील दूधगंगा नदी आणि दत्तवाड पुलावर लहान थोरांनी केली मोठी गर्दी। नदीवर आलेल्या जत्रेचे स्वरूप महापूर पाहण्यास येणाऱ्या सर्व जनतेला प्रशासनाचा सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा। सदलगा शहराजवळ वाहणाऱ्या दूधगंगा नदीला आता खूपच मोठा महापूर आल्याने सदलगा शहरातील अनेक स्त्रिया, लहान थोर मंडळी, पुरुष, तरुण वर्ग मोठ्या संख्येने व गटागटाने दूधगंगा नदी किनारी फार मोठी गर्दी करून महापूर पाहण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जात आहेत। त्याचबरोबर दत्तवाड गावातील लहान थोर मंडळी, स्त्रिया, पुरुष देखील दत्तवाड पुलावर पुराचे अवलोकन व पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पुलावर फार मोठी गर्दी करीत आहेत। महापुराचे क्षेत्र म्हणजे पर्यटन क्षेत्र नव्हे, फक्त पूर पाहण्याचा, दूरवर पसरलेल्या पाण्याचा आनंद घेणे एवढाच उद्देश असावा। परंतु या ठिकाणी भेळ, पावभाजी, मक्याचे कणीस, पाणीपुरी, चहाचे दुकान, आईस्क्रीम, भेळपुरी इत्यादी विक्रेत्याचे मोठमोठे स्टॉल सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू असतात। त्यामुळे बघ्यांची खूपच मोठी गर्दी या ठिकाणी होत आहे। जनतेने महापुराचा आनंद घ्यावा, परंतु कोणत्याही प्रकारचे धाडस पाणी प्रवाहाशी करू नये। कोणीही वाहत्या पाण्यामध्ये जाऊ नये, सावधानगिरी बाळगावी असे आवाहन महाराष्ट्र आणि कर्नाटकातील संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी या ठिकाणी येणाऱ्या जनतेला दिले आहेत। याचे पालन देखील पूर पाहण्यास येणाऱ्या नागरिकांनी पूर्णपणे तंतोतंत पालन केले असून यापुढेही जनतेने शांततेने आणि संयमाने पुराचे अवलोकन करून आलेला महापूर पाहण्याचा आनंद घ्यावा। ही महापूर पाहण्याची सुवर्ण संधी मात्र सामान्य जनता मोठ्या प्रमाणात घेत असल्याचे चित्र मात्र येथील गर्दी पाहून दिसत आहे। नदीपात्रातील पाणी अजूनही वाढत असून महापुराचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या जनतेने सावधानगिरी बाळगावी एवढेच या प्रसार माध्यमाच्या द्वारे सांगणे उचित होईल व जनतेचे प्रबोधनही होईल। म्हणून प्रसार माध्यमाच्या सदलगा येथील प्रतिनिधींनी सदलगा दूधगंगा नदी किनारी व दत्तवाड नदी पुलावर भेट देऊन केलेला हा समाज प्रबोधनाचा व प्रसार माध्यमाच्या सामाजिक बांधिलकीचा प्रयास। सदलगा प्रतिनिधी अण्णासाहेब कदम। मी सोनाली महावीर सुरवशी दत्तवाड। आज आम्ही सगळेजण महापूर कुठपर्यंत आलं हे बघायला आलेलो आहे। दत्तवाडमध्ये आम्ही सगळे माझ्या फॅमिली सोबत आणि गल्लीतल्या लहान मुलांच्या सोबत महापुराचा एन्जॉय करण्यासाठी म्हणून आलेला आहे। दत्तवाडमध्ये सगळीकडे पाणीच पाणी पसरलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। त्याचबरोबर टेन्शन पण आहे की आता हे पाणी किती लवकर आमच्या घरापर्यंत पोहोचेल। त्यामुळे एन्जॉय तर करतोयच आम्ही, महापुराचा आस्वाद तर घेतोयच, पण त्याचबरोबर हे टेन्शन सुद्धा आहे की हे पाणी आता किती लोकांना त्रास देणार आहे आणि किती लवकर आमच्या घरापर्यंत पोहोचणार आहे। पाणी कमी यावं, पाणी लवकरात लवकर उतरावी अशी अपेक्षा आहे आमच्या सर्वांची। तरी सुद्धा ह्या दुःखात पण आम्ही थोडासा आनंद व्यक्त करायचा, टेन्शन दूर करायचं म्हणून इथं भेळ वगैरे गाडी वगैरे आलेले आहे दत्तवाडच्या पुलावरती आणि ते जत्रेचं स्वरूप आहे, त्याला जत्रेचं स्वरूप निर्माण झालेलं आहे। थोडक्यात पाणी कुठेपर्यंत येईल हाच टेन्शन मनात धरून त्यातूनच थोडासा आनंद घ्यायचा म्हणून आम्ही आज इथं पुलावर जमलो। एकच विषय, पाणी कुठेपर्यंत आलंय? सध्या डोक्यात एकच विषय आहे की पाणी कुठेपर्यंत आले।